पत्रिकेतलं पंचम स्थान हे संतती स्थान, लहान मुलांचे स्थान. माझ्याकडे बरेच पालक येतात जे आपल्या पाल्यासाठी काळजीपूर्वक असतात की पुढे जाऊन तो कसा अभ्यास करेल, काय करेल. आत्तापासूनच त्यांना एवढं फ्युचरचं टेन्शन असतं ना. मी लहान मुलांची पत्रिका शक्यतो काढू नका असं सांगते, कारण की उगाचच लहान मुलांवरती बर्डन द्यायचं नाही. पण हां, त्यांच्यासाठी आपण उपाय मात्र नक्की करू शकतो. आणि तुम्हाला माहितीच आहे, माझे उपाय अगदी साधे, सोपे, सरळ करण्याचे सोपेच असतात. लहान मुलांसाठीचा उपाय, लहान मुलांना काय करायचं, त्यांना सांगायचं की रोज प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे पुष्य नक्षत्रापासून वाचायला, ऐकायला सुरुवात करायची. अगदी यूट्यूबवरती तुम्ही छान स्तोत्राच्या स्वरूपात जरी डाउनलोड केलं आणि त्या मुलांना रोज ऐकवलं आणि त्याला सांगायचं की त्या स्तोत्राबरोबर तुम्ही सुद्धा बोलायला सुरुवात करा. त्या स्तोत्राचा स्पेशालिटी हीच आहे की जेवढं तुमच्या मुलांच्या तोंडून ते येणार तेवढं त्याच्या स्मरणशक्ती जी आहे ही अधिक चांगली होत जाते. ह्याच्याचबरोबर दुसरा उपाय काय करा, तर दर महिन्याच्या शुक्ल पंचमीला आपल्याकडे मध असतं ना, मधामध्ये एक काडी बुडवायची. जर दर्भाची काडी मिळाली तर अतिशय उत्तम आहे. अदरवाईज कुठलीही तुम्हाला दुर्वांची काडी वगैरे घेतली तरीही चालेल. त्यांनी त्याच्या जिभेवरती रीम हे अक्षर लिहायचं. त्याची वाणी शुद्ध होईल आणि जे काही बोलेल ते चांगलं बोलेल. अभ्यासामध्ये प्रगती त्याची चांगली होईल. करून बघा उपाय. आवडले तर मला नक्की कमेंट्स करा. शुभम भवतु.